अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं, गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता हे आरडत होतो आम्ही 2-4 महिने, ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडला तर झाला फायदा. ते बरं झालं, त्याला अवघड झालं. तो गडी गावाचं म्हणेनच कोणाला, ते एकटं झाल्यामुळं तेच खटे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे. गावातल्या 5च नाही, फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पाहिजे, असं गोळ्या बिळ्याने यायचं नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्याने देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. 4-5-20 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून होतो, आलंय 26 जानेवारी, आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोरं कशामुळे गुंतल्या? गोळ्यांमुळे गुंतल्या. नाही तर पोरांना काय गेलं, इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू, काय गेलं. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजित्या. याला वाटतं भाषण आवडलं. आज आपल्याला प्यायला कोणी शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. ढाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांच्या काय नाद लागायचं? मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोराव प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा काढल्या, बिलागली पोर केला. आणि पोर काम काय करतं? इडीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटपात का डोळ्यात. महाराज 3-4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा, माल जीव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना, हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2, नवे 2, जुने 2 तुम्हीच लावून नका धरू. सारखी बावळाटपणासारखं 2दा सरपंच केलं तर तुला, 3ऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का? तू एकटात राहिला. एकदा आपलं इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवा का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आणि काय एकदा कवर एकदा. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं की त्याला? अय जमायचं नाही. मग तो का आला? देवाला सोडाय ठेवला. त्याला पाहिलं बँडवाल्याला का भेटून तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? भावाची पोरगी जर केली महिला मंडळ, विनोद नाही, भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू घेणार. तो बहिणीची बाजू कशी घेईल? त्याला जवळची मुलगी आहे, उद्या भांडण झालं तो म्हणतो माझ्या गुड्डीचा दोष नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला. मी गुड्डी माय पहिल्यापासून, गुड्डी हुशाराची माय, गुड्डीची नाही. गुड्डी कॉलेजला जरी होती 3-3 दिवस पळून जायची, पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होती. माया गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला घम नाही. गुड्डी माय पहिल्यापासून. आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते. आणि बऱ्याच बहिणींना गुड्डीनं गोळ्या. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती, झाले.
हो, आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातीन गेल्या, आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती, मी याला आहे पण इतका